बॉलिवूडला पुन्हा एकदा अंडरवर्ल्डचा विळखा। अमेरिकेतील 9 नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर जगभरात दहशतवादाची समीकरणे बदलली। बॉम्बपेक्षा भीती प्रभावी ठरू लागली आणि भीती पसरवण्यासाठी सेलिब्रिटी हे स्पॉट टार्गेट बनले। भारतही याला अपवाद राहिलेला नाही। एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड दाऊद इब्राहिमच्या फोन कॉलवर चालायचं। कोण काम करणार, कोण थांबणार, कुणाला धमकी द्यायची, हे सगळं अंडरवर्ल्ड ठरवत होतं। मुंबई पोलिसांनी एन्काउंटरचं अस्त्र उपसलं। दाऊद, छोटा राजन, अब्बू सलीम यांची सद्दी संपली आणि बॉलिवूडवरील अंडरवर्ल्डचं सावट दूर झालं। पण प्रश्न असा आहे, त्या पोकळीचं काय झालं? आज ती पोकळी भरून काढायला एक नाव पुढे येते, लॉरेन्स बिश्नोई टोळी। आज बॉलिवूडवर पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या नावाने धमक्या मिळतायत, गोळीबार होतायत आणि त्याची जाहीर जबाबदारी घेतली जाते। सुरुवात झाली अभिनेता सलमान खान पासून, त्यानंतर कॉमेडी किंग कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार, दिशा पटानीच्या बरेलीतील घराबाहेर हल्ला आणि आता रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या 5 गोळ्या। गोळीबारानंतर फेसबुकवर पोस्ट व्हायरल होते, हा तर ट्रेलर आहे, पुढच्या वेळी गोळ्या थेट बेडरूम मध्ये घुसून छातीवर झाडल्या जातील। ही धमकी केवळ रोहित शेट्टी यांना नाही तर संपूर्ण बॉलिवूडलाच आहे। वेळीच सुधरा नाही तर तुमची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल। हे विधान म्हणजे केवळ धमकी नाही, हा ओपन चॅलेंज आहे। पोलिसांच्या माहितीनुसार सध्या बॉलिवूडमधील 5 नामवंत व्यक्ती या टोळीच्या हिट लिस्टवर आहे। नावांची खातरजमा सुरूच आहे, पण भीती इतकी आहे की बोलायला कोणी तयार नाही। कधी गायक बी प्राक, कधी पवन सिंग यांना ठार मारण्याच्या धमक्या, तर मुंबईत सलमान खानचे घनिष्ठ मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या। हे सगळं योगायोग नाही, ही सिस्टमॅटिक स्ट्रॅटेजी आहे। 1990च्या दशकात दाऊद टोळीने जे केलं तेच आज बिश्नोई टोळी करत आहे। कारण बॉलिवूडमधील एक मोठं नाव हादरलं की संपूर्ण इंडस्ट्री थरथर कापते आणि मग खंडणीसाठी इतर मासेही सहज गळायला लागतात। तेही परदेशात बसून। बिश्नोई टोळीची मोड्स ऑपरेटिंग दाऊद टोळीशी मिळती जुळती आहे। फरक इतकाच, नेटवर्क आंतरराष्ट्रीय आहे। मसल पॉवर महाराष्ट्रातून मिळते आणि सूत्र हलवली जातात तुरुंगात बसून। पंजाबमध्ये गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या हा टर्निंग पॉइंट ठरला। त्या हत्येमुळे लॉरेन्स बिश्नोईचा दबदबा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढला। धक्कादायक बाब म्हणजे त्या हत्यात महाराष्ट्रातील संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे हे शार्प शूटर म्हणून पुढे आले। यावरून स्पष्ट झाले की पुण्यातील गुन्हेगारी टोळ्या बिश्नोई टोळीशी जोडल्या गेल्या आहेत आणि रोहित शेट्टी हल्ल्या प्रकरणात 5 आरोपी थेट पुण्यातून अटक झाले। म्हणजे आजचा अंडरवर्ल्ड रूट आहे